सेवा पंधरवाडा म्हणून याची होती. आज शुभारंभ असण्याचं कारण म्हणजे आज मोदीजींचा वाढदिवस आहे. 15 दिवस इथून कार्यक्रम सेवा पंधरवाडा करणार आहे. पण आपल्याला ही योजना 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत राबवायची आहे. त्याचा 3 महिन्याचा कालावधी आहे, जवळपास 3.5 महिन्याचा. त्याच्यानंतर 31 डिसेंबर झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन होणार आहे प्रत्येक गावाचं. त्यामध्ये बक्षिसाची रक्कम राहणार आहे, नाव कसं करायचं, काय करायचं, सगळं आपल्याला सविस्तर सांगतो. सर्व गोष्टी सांगितल्या. आधी सरकारमधून करायचं आहे, आपल्याला लोकवर्गणी करायची आहे, लोकसहभागातून सर्व उभी करायची आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण शासकीय याच्यातून बघतो म्हणलं हे होणार नाही. म्हणून त्यामध्ये सर्व योजनांची सांगड घालून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असे शासनाने आम्ही लॉन्च केला आहे. त्यासाठी राज्यस्तरावर कार्यशाळा झाली होती. त्यासाठी मी पण गेलो होतो राज्यस्तरावर पुण्याला. आपल्या तालुक्यातून नंतर 3 ग्रामसेवक मंडळी पाठवली होती, त्यामध्ये माझा नंबर होता. त्यानंतर एक जिल्हा स्तरावर झाली, त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर आपली त्या दिवशी कार्यशाळा झाली. त्यासाठी फक्त आम्हाला कर्मचारी CRPF लोक बोलवायचे होते आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या सभेची जनजागृती करून जास्तीत जास्त लोक आजच्या सभेला बोलवायचे होते. पण बैठकांना आपला मोठा प्रतिसाद मिळाला महिला बचत गटाचा. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून आपल्या येथील तलाठी मॅडम 18 मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या येथील माजी सरपंच रमेश घाले यांनी सुद्धा प्रमुख स्थान म्हणून आपले स्थान ग्रहण करावे. तसेच गावातील अंगणवाडी सेविका आशाताई, CRP ताई, महिला बचत गटाच्या महिला यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि नव्यानेच आपल्या इथं स्वतःचा नव्यानं म्हणा का योगायोग म्हणा, खात्री येथील माजी सरपंच मॅडम या सुद्धा आल्या, त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आपली भारताची संस्कृती आहे भावनेचे स्वागत करणे. त्यामुळे मी विनंती करतो आपल्या येथील आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या मॅडम यांचं स्वागत अंगणवाडीताई भावनेताई करते. त्यांना विनंती करतो. फोटो दे आकाश फोटो